ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं आज सकाळी 10 वाजता ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। ही ग्रंथदिंडी महापालिका मुख्यालयासमोरील चौकापासून सुरू होऊन परमार्थ निकेतन ज्ञानराज मंदिरामार्गे पुन्हा महापालिका मुख्यालय प्रांगणात अशी काढण्यात आली। महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात ग्रंथदिंडीची सांगता झाल्यानंतर पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते नरेंद्र बळाळ सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। हे प्रदर्शन 20 आणि 21 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सर्व नागरिकांसाठी खुलं आहे। या प्रदर्शनात प्राच्यविद्या अभ्यास संस्था यांच्याकडील नवीन आणि जुने ग्रंथ आणि कोश मांडले जाणार आहेत। तसंच साहित्य अकादमी आणि मॅजेस्टिक बुक डेपो यांचं पुस्तक विक्रीचं दालनही या प्रदर्शनात भरवण्यात आले। सोमवारी 20 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता नरेंद्र बळाळ सभागृह येथे प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालव यांच्या सुलेखनाचं प्रात्यक्षिक पाहण्याची संधी आज नागरिकांना मिळाली। या ग्रंथ प्रदर्शनास नागरिकांनी मोठ्या संख्येनं भेट द्यावी असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आले। सर, काय सांगाल? मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा होतोय, त्यानिमित्त सकाळी दिंडी आणि आता ग्रंथ प्रदर्शन। आपली अभिजात्य मराठी भाषा याच्या संवर्धनासाठी पंधरवडा 14 जानेवारीपासून सुरू झालेला आहे। 15 दिवस हा आपला अभियान सुरू राहणार आहे आणि यामध्ये वृक्षदिंडी, पुस्तक दिंडी, त्याच्यानंतर आता विविध जे आपले मराठी भाषाचे पुस्तक आहेत त्याची प्रदर्शनी आपण याचं आयोजन केलं आहे। हे आपले कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सामान्य जनतेसाठी सुद्धा खुला आहे। आपण शासकीय कामकाज मराठीमध्ये करतो, परंतु जे शासकीय कामकाजा व्यतिरिक्त जे ज्ञान आपल्याकडे मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे, आज जगामध्ये कुठलीही भाषेमध्ये जे काही सुंदर आपला ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला याच्याशी संबंधित आपल्याकडे कादंबरी आहेत किंवा लेख आहेत, त्या सगळ्यांचा झपाट्याने ट्रान्सलेशन मराठीमध्ये होतो। विशुद्ध मराठीमध्ये सुद्धा आपल्याकडे ज्याला आपण ओरिजिनल कृती म्हणतो तशी सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि त्याचा स्वाद घेण्यासाठी त्याला पोषण देण्यासाठी हा एक अभियान आपण सुरू केला आहे।